ते आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा. चॅनलच्या माध्यमातून आपण गाय व्यवसाय, दूध व्यवसायातील बारकावे यांच्याविषयी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा, गाय म्हैस वारंवार रिपीट होते. गाय म्हैस जास्त वेळेस लागण केली तरी राहत नाही. गाय म्हैस यांचे जे काही प्रजनन क्षमता आहे हे कमी होत चालली आहे, याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ आहे बघा. याच्यासाठी आपण आज 21 दिवसाचा कोर्स दिलेला आहे. जो कोर्स पूर्ण केल्यानंतर गायी 100% खात्रीशीर उपाय, गाय म्हैस गाभण न राहणे, उलटणे यावर 100% फायदेशीर उपाय असा दिलेला आहे. आणि हा उपाय जो आहे हा अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलेला आहे. मग कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे, तर सुरुवातीला गायी म्हैस गाभण न राहणे याच्यामध्ये महत्त्वाची कारणे काय आहे. गायींना पोषक आहार न मिळणे, गायींच्या हार्मोनची इनबॅलन्स असेल, गायींच्या प्रजनन क्षमतेवरती काही परिणाम झाला असेल, परिणामी जनावरे गाभण राहत नाही. मग याच्यासाठी आपल्याला जो उपाय बघायचा आहे तो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला आपण जे चॅनलला शेतकरी नवीन असतील त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ भेटतील. आता हा 21 दिवसाचा उपाय करण्यासाठी सुरुवातीला आपल्या गायीची प्रजनन क्षमता ही कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्यातील हार्मोन्स असतील, त्याच्यानंतर शरीर रचना असेल, वजन असेल, गायींना कसा आहार देते, वातावरण कसं आहे, या सर्व गोष्टींवरती पण त्यांची प्रजनन क्षमता डिपेंड असते. मग गावठी गाई असेल तर साधारणपणे 18 महिन्याच्या कालावधीनंतर ती लागण करावी. एचएफ गाई असेल तर 12 महिन्यानंतर ती लागण करावी. मग आपण जो उपाय बघणार आहोत त्याच्यात काही आयुर्वेदिक उपाय आहे, त्याच्यानंतर काही होमिओपॅथिक औषधं पण आहे आणि ते व्यवस्थित द्यायचे आहे. आणि असा 21 दिवसाचा कोर्स केल्यानंतर ती गाय परत लागण करून बघायची आहे. ती गाय 100% लागण होणार आहे. आता साधारणतः गाय लागण करण्यासाठी जे मिनिमम जे दिलेला आहे तो अभ्यासपूर्ण पद्धतीने तर 18 महिने गावठी गाय आणि 250 किलो वजन असणं अपेक्षित आहे. आणि एचएफ गाय जी आहे ती 12 महिने आणि 250 किलो वजन अपेक्षित आहे. आता आपला कोर्स सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला पहिली जी गोष्ट करायची आहे, आपल्याला 0 ते 3 दिवस गायची डिवॉर्मिंग म्हणजे पोटामध्ये काही अळ्या असतील, जे काही जंत असतील हे बाहेर काढण्यासाठी LR डिवॉर्म हे औषध जनावरांना सुरुवातीला 0 ते 3 दिवस द्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 ते 21 दिवस आपल्याला रोज जनावरांना रोज सकाळी 50 ग्रॅम सेलेनियमयुक्त मिनरल मिक्सचर द्यायचं आहे. ते आपल्याला बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध आहे. मग ते मिनरल मिक्सचरमुळे जनावरांचे शरीर सुधारण्यास मदत होते. त्याच्यानंतर दुपारी आपल्याला थोडासा आयुर्वेदिक उपाय करायचा आहे. त्याच्यामध्ये कोरफड 200 ग्रॅम, बाजरी 200 ग्रॅम आणि 50 ग्रॅम जिरे रोज दुपारी जनावरांना देणं अपेक्षित आहे. हा आयुर्वेदिक गुणधर्म त्याच्यामुळे काय होते, हार्मोन्स वाढत आहेत. जनावरांचे हार्मोन्स वाढल्यामुळे कोरफडीमध्ये हार्मोन्स वाढ आहे. त्याच्यानंतर बाजरीमध्ये भूकवाढ असेल, कॅल्शियम असेल, जिरे जे आहे जिरेचे पोट साफ करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर संध्याकाळी 4 ते 21 दिवस आपल्याला रोज संध्याकाळी उटेरोजियन हे औषध द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर फर्टायसूल या कॅप्सूल द्यायच्या आहे. रोज 5 कॅप्सूल. जे काही उटेरोजियन आहे हे हार्मोन्स इम्बॅलन्स आहे ते कमी करते व जनावरांची वाढ करते. असा 21 दिवसाचा कोर्स केल्यानंतर पुन्हा जनावर लागवड करायची आहे आणि जनावर 100% तुमचे फायदेशीर उपाय येणार आहेत. धन्यवाद मित्रांनो.